नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. हा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे. ज्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो पहिला युनिट आहे, युनिट नंबर 1 फंडामेंटल ऑफ डेटा कम्युनिकेशन अँड कॉम्प्युटर नेटवर्क, जो की 16 मार्काचा युनिट आहे. विथ ऑप्शन 24 मार्कापर्यंत येतो. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. अशी अपेक्षा करतो की त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वांनी एक मोठी नोटबुक घेतली असेल. त्या नोटबुक वरती पहिल्या पेजवरती सगळे युनिट्स लिस्ट केले असतील. आता आज तुमच्यासाठी दुसरं काम म्हणजे हा पहिल्या युनिटचा जो सिलेबस आहे, हा सिलेबस लिहून ठेवा आणि त्याची जी बॅक साइड असेल त्या पेजची ती कोरी असू द्या. ओके. कारण कसं आहे, जेव्हा आपण पुढे-पुढे शिकत जाणार, काही इम्पोर्टंट गोष्टी असतात. ठीक आहे. काही शॉर्ट फॉर्म असतात, काही लाँग फॉर्म असतात. ते आपण तिथल्या तिथे लिहून ठेवणार. ते आपल्याला लवकर ॲक्सेस करता येईल. नोटबुक पूर्ण तुम्हाला शोधायची गरज पडणार नाही. असे काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत, जे आम्ही गेल्या 10-12 वर्षापासून ऑफलाईनमध्ये यूज करत आलेलो आहे. त्याच मेथड आता आपल्याला पुढे वापरायच्या आहे. ठीक आहे. तर पहा आता. पहिल्या युनिटचं नाव तर झालं. इथे आपल्याला पूर्ण 1.6 पर्यंत शिकायचं आहे. या 1.6 मध्ये 1.4 पर्यंत डेटा कम्युनिकेशनचा पार्ट आहे आणि त्यानंतर 1.5 आणि 1.6 जे आहे ते कॉम्प्युटर नेटवर्कचा पार्ट आहे. ओके. ठीक आहे. लक्ष द्या आता. तर पहिल्यांदा काय आहे? प्रोसेस ऑफ डेटा कम्युनिकेशन अँड इट्स कंपोनंट्स. राइट. म्हणजे आपण जसं सांगितलं होतं, की कम्युनिकेशन म्हणजे काय? 2 जणांमध्ये जे काही बोलणं झालं, त्याला जे काही एक्सचेंज झालं डेटाचं, त्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो. राइट. डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय? कॉम्प्युटर्स वापरून जर आपण एकमेकांसोबत कम्युनिकेशन करत असेल किंवा मोबाईल्स वापरून करत असेल, तर त्याला आपण डेटा कम्युनिकेशन म्हणतो. मग या गोष्टी होण्यासाठी आपल्याला वेगवेगळे काय लागतात? कंपोनंट्स लागतात. हे 5 कंपोनंट्स लागतात आणि असं कन्सिडर करा, की 1.1 जो आहे, तो तुमचा पहिला 4 मार्काचा आय-एम-पी क्वेशन आहे. प्रोसेस ऑफ डेटा कम्युनिकेशन अँड इट्स कंपोनंट्स. जवळ-जवळ 1.5 ते 2 पेजचं याचं ॲन्सर होतं. याच्या नेक्स्ट स्लाइडवरती तुम्हाला ते मिळून जाईल. काय आहे ते. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ट्रान्समीटर, रिसीव्हर, मीडियम, मेसेज या सगळ्या गोष्टी तर माहीत आहेत. नवीन काय शिकायचं आहे, तर ते आहे प्रोटोकॉल. नाऊ व्हॉट इस प्रोटोकॉल? प्रोटोकॉलचा अर्थ काय? आता एक अशा प्रकारे समजून घ्या, तुम्ही लँग्वेज तर शिकताच. त्या लँग्वेजमध्ये कोड करताना आपल्याला एक स्पेसिफिक सिंटॅक्स फॉलो करावा लागतो. ओके. जर तो सिंटॅक्स आपण फॉलो केला नाही, तर आपल्या प्रोग्राममध्ये एरर येणार. तसंच आहे. कम्युनिकेशन करताना सुद्धा आपल्याला काही रूल्स एंड रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतात. त्या रूल्स एंड रेग्युलेशन्सला आपण प्रोटोकॉल म्हणतो. एकदम सोप्या पद्धतीने जर तुम्हाला समजून सांगायचं जर असेल, तर आपल्याला लहानपणापासून काय शिकवलं जातं, की जे आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांच्याशी आपण अरे-तुरेने बोलू शकत नाही आणि जे आपल्यापेक्षा लहाने आहेत, त्यांच्याशी आपण तसं बोलू शकतो, मित्रांमध्ये तसं बोलू शकतो. आता तुम्हीच विचार करा, जेव्हा तुम्ही तुमच्या आईसोबत, वडिलांसोबत, आजोबासोबत, जे मोठे आहेत त्यांच्यासोबत बोलत आहे, शिक्षकांसोबत बोलत आहे, तेव्हा तुम्ही अरे-तुरे तर त्यांच्याशी नाही बोलत ना. तुम्ही त्यांच्याशी बोलताय म्हणजे तुम्ही कम्युनिकेशनच करताय. बट कम्युनिकेशन करताना तुम्ही काही रूल्स आहेत ते फॉलो करता. राइट. जसं आपण आपल्या आई-वडिलांना, शिक्षकांना अरे-तुरे म्हणत नाही. कळतंय? त्यांना उलट बोलत नाही. हे लिमिटेशन्स आहेत. हे तुम्हाला फॉलो करावं लागतात. हे रूल्स आहेत. तसेच तुम्ही तुमचे लहान आहेत, तुमच्यापेक्षा जे लहान आहेत, त्यांना तुम्ही अहो-जाहो नाही बोलत ना. बोलू पण शकता आणि इन केस जर तुम्ही त्यांना अरे-तुरे जरी बोललात, तरी त्याच्याने काही फरक पडतो का? नाही. मित्र-मैत्रिणींसोबत बोलताना आपण अरे-तुरेनेच बोलणार. ओके. तर तिथं ते रूल्स लागू झाले. तर आपल्यापेक्षा मोठ्यांसोबत बोलताना वेगळे रूल्स आहेत म्हणजे वेगळा प्रोटोकॉल आहे आणि आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांच्याशी बोलताना वेगळे रूल्स आहेत म्हणजे वेगळा प्रोटोकॉल आहे. आता हेच प्रोटोकॉल जे आहेत हे आपल्याला यूज करावं लागतं. कम्युनिकेशनमध्ये आपल्या डेटा कम्युनिकेशन. ओके. त्यानंतर आणखी डिटेल्स आपण 1.2 मध्ये पाहणार प्रोटोकॉल्स काय आहेत. ठीक आहे. स्टँडर्ड्स काय असतात आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स काय असतात. ओके. हे 2 पॉइंट जे आहेत हे सेपरेट आहेत आणि त्यानंतर पुढचे जे आहेत हे सगळ्या डेफिनेशन्स आहेत. तर प्रोटोकॉल काय असतं ते आपण पुढे डिटेल पाहू 1.2 मध्ये आणि त्यानंतर स्टँडर्ड आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. राइट. आता जसं फॉर एक्झाम्पल तुमची डिग्री आणि तुम्हाला मिळालेलं सर्टिफिकेट. काल आता जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही 3 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट करताय. तर हे तुमचं 3 वर्षाचा जो डिप्लोमा आहे, हे म्हणजे तुमचं स्टँडर्ड आहे. ओके. आणि तुमचं 3 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण सक्सेसफुली कंप्लीट झाल्यानंतर एम-एस-बी-टी तुम्हाला एक डिप्लोमाचं सर्टिफिकेट देते. तर एम-एस-बी-टी सर्टिफिकेट देत आहे. म्हणजे एम-एस-बी-टी झाली स्टँडर्ड ऑर्गनायझेशन.
कळालं? आता कोणीतरी XYZ तुमचे मित्र-मैत्रीण आहेत, त्यांनी पॉलिटेक्निकला कॉम्प्युटर ब्रांचला ॲडमिशन घेतलं नाही. पण त्यांनी काय केलं, जे सिलेबस आहे ते घरच्या घरी बसून पूर्ण अभ्यास केला त्यांचं त्यांनी. ठीक आहे. पण त्यांच्याकडे हे आहे का, सर्टिफिकेशन आहे का? नाही. म्हणून त्यांची मार्केटमध्ये व्हॅल्यू कशी राहणार? कमी राहणार. कुठे त्यांना जॉबला वगैरे अप्लाय करायचं असेल, तर त्यांनी डॉक्युमेंट्स मागतात आणि MSB-Tने दिलेलं सर्टिफिकेट आहे म्हणजे ते व्हॅलिड आहे. कळालं? तर हे असतात स्टँडर्ड आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स. ठीक आहे. त्यानंतर हे सगळे नेटवर्क रिलेटेड डेफिनेशन्स आहेत. ते पुढे त्या पॉइंटमध्ये आपण पाहून घेऊ. त्यानंतर आहे ते मोड्स ऑफ कम्युनिकेशन. आता हे जे मोड्स ऑफ कम्युनिकेशन आहेत, हे बेस्ड ऑन डायरेक्शन असतात. एकदम सोप्या पद्धतीत सांगतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा तुमचा दुसरा 4 किंवा 6 मार्काचा IMP क्वेशन या युनिटमधला. सिम्प्लेक्स, हाल्फ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. हे जे असतात यांना म्हणलं जातं क्लासिफिकेशन ऑफ कम्युनिकेशन किंवा मोड ऑफ कम्युनिकेशन बेस्ड ऑन डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शनमध्ये कम्युनिकेशन होतं. ठीक आहे. त्यापैकी पहिलं असतं सिम्प्लेक्स. सिम्प्लेक्स म्हणजे युनिडायरेक्शनल, हाल्फ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. हाल्फ डुप्लेक्स म्हणजे बाय डायरेक्शनल बट नॉट ॲट अ सेम टाईम आणि फुल डुप्लेक्स म्हणजे बाय डायरेक्शन अँड ॲट द सेम टाईम. ओके. हा मोस्ट इम्पोर्टंट क्वेशन राहणार आहे 4 किंवा 6 मार्क्सला येतो. त्याच्या पुढे एनालॉग सिग्नल काय असतो? डिजिटल सिग्नल काय असतं? एनालॉग सिग्नल वापरून ट्रान्समिशन केलं तर एनालॉग ट्रान्समिशन म्हणायचं. डिजिटल सिग्नल वापरून ट्रान्समिशन केलं तर डिजिटल ट्रान्समिशन म्हणायचं. ओके. त्यानंतर एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन म्हणजे ADC आणि डिजिटल टू एनालॉग कन्व्हर्जन म्हणजे DAC. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या मेथड शिकायचं. इथपर्यंत डेटा कम्युनिकेशन शिकलेलं आहे आपण. त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे 1.5 आणि 1.6 ज्याच्यामध्ये आपल्याला शिकायचे आहेत आता फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क. ठीक आहे. नेटवर्क म्हणजे काय? 2 पेक्षा 1 किंवा 2 पेक्षा जास्त जण जर एकमेकांसोबत कनेक्ट केले, तर त्याला आपण नेटवर्क म्हणत असतो. कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय? जिथं आपण 1 पेक्षा जास्त कॉम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करतो एका स्पेसिफिक मेथडने, एका स्पेसिफिक टोपोलॉजीने. त्याला म्हणलं जातं कॉम्प्युटर नेटवर्क. आता याची नीड काय असते? याचे ॲप्लिकेशन्स काय? त्याचे बेनिफिट्स काय आहेत? हे सगळं आपण पुढे गेल्यानंतर डिटेलमध्ये पाहू. त्यानंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क. ओके. क्लासिफिकेशन म्हणजे काय? क्लासिफिकेशन 3 वेगवेगळ्या पद्धतीचं असतं, पण आपल्याला शिकण्यासाठी एकच आहे. पण जेव्हा हे पॉइंट आपण शिकेल, तेव्हा मी ते बाकीचे जे 2 टाइप्स आहेत, त्यांचा पण तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देऊन टाकतो. कोणते राहतात? इथं आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क दिलेलं आहे. 3च दिलेत लॅन, मॅन आणि वॅन. याच्यात आणखी 2 असतात. एक असते कॅन, अजून एक असते पॅन. ओके. तर क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क याला म्हणतात बेस्ड ऑन जिओग्राफिकल एरिया. किती एरिया आपला नेटवर्क कव्हर करेल त्याच्यावर बेस हा क्लासिफिकेशन असतो. लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क, वॅन वाईड एरिया नेटवर्क आणि मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. ओके. तर पहिल्या युनिटमध्ये आपल्याला एवढ्या गोष्टी शिकायच्या आहेत. आता याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की इंट्रोडक्शन टू डेटा कम्युनिकेशन म्हणजे डेटा कम्युनिकेशन काय आहे याच्याबद्दल. या पहिले 2 व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला पूर्ण अंदाज आलेला आहे की डेटा कम्युनिकेशन काय असते. ठीक आहे. तर चला, काही डाऊट असतील तर बिनधास्त तुम्ही आम्हाला कॉल करून तुमचे डाउट्स विचारू शकता किंवा मेसेज करू शकता. ॲपमध्ये पण तुम्हाला ती सुविधा दिलेली आहे. ओके. थँक यू.